नांदेडमध्ये नगर परिषद आचारसंहिता तपासणीमध्ये 21,50,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। कुंडलवाडी शहरामध्ये रोख रक्कम आणि एक बंदूक असा 28 लाखांचा माल जप्त करण्यात आलाय। कारमध्ये प्रवास करणाऱ्या 4 व्यक्तींची चौकशी सुरू आहे। तर आणि या संदर्भात आणखी माहिती घेतो आमचे प्रतिनिधी राजू आपल्या सोबत आहेत। राजू, या मागचा मुख्य सूत्रधार कोण समजलेला आहे? कारण ज्या 4 व्यक्तींची चौकशी सुरू आहे त्यांच्याकडून काही माहिती समोर आली आहे का? नांदेडमध्ये निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या सुरू आहे आणि त्याच दृष्टीने शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केल्या जात आहे। नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे काल संध्याकाळी एका कारमध्ये संशयितरित्या 21,50,000 रुपयाची रोकड ही जप्त करण्यात आलेली आहे। या कारमध्ये 4 जण प्रवास करत होते, त्यांच्या सोबत एक बंदूक देखील होती। या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे, कारण निवडणुकीच्या काळामध्ये पैशाची अशा पद्धतीने वाहतूक करता येत नाही आणि या चौघांना हे पैसे नेमके कुठे नेत आहेत, कशाचे आहेत याची देखील उत्तरे देता आलेली नाहीत। या प्रकरणी पोलिसांनी ही जी रोकड होती ती रोकड, कार आणि ती बंदूक जप्त केलेली आहे। निवडणूक विभागाकडून या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे आणि स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या घटनास्थळी भेट दिलेली आहे आणि या चौघांची या कारमध्ये जे प्रवास करत होते त्यांची चौकशी आता सुरू आहे। श्रद्धा, अगदी राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।